हॅलो स्टुडंट्स, बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर स्टुडंट्स, इयत्ता 5वीची स्कॉलरशिपची परीक्षा आज नुकतीच झालेली आहे. तर त्याचे आपण ॲन्सर की आज पाहणार आहोत. तर या ठिकाणी मी पेपर 1 घेतलेला आहे आणि त्याचा सेट आहे सी. तर त्यामध्ये आपण विभाग 1 घेऊया. आपण फक्त ॲन्सर की पाहणार आहोत. त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मात्र आपण हा पूर्ण पेपर सोल्युशनसह म्हणजे स्पष्टीकरणासह सोडवणार आहोत, अगदी पेपर 1 आणि पेपर 2 सुद्धा. तर आपला हा चॅनलवरती व्हिडिओ पाहायला तुम्ही विसरू नका. तर चला पाहूया आपण ॲन्सर की. विभाग 1 मधील मराठी, त्यामधील पहिला प्रश्न आहे, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न 2चं अब्ज म्हणजे कमळ हे उत्तर आहे आणि प्रश्न 3 मध्ये वर्णानुक्रमे पर्याय क्रमांक 3 हा अगदी बरोबर आहे. त्यानंतर जाऊया पुढे. प्रश्न 4चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आणि प्रश्न 5चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 टुमदार. प्रश्न क्रमांक 6 ते 8 साठी सूचना दिलेली आहे. तर त्यामधील प्रश्न क्रमांक 6 उतार्यावरील प्रश्न आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7चं उत्तर आहे 3 आणि प्रश्न क्रमांक 8चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 9 ते 11 प्रश्न पाहूया आपण, जे कवितेवर आहेत. प्रश्न क्रमांक 9चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 10चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि त्यानंतर प्रश्न क्रमांक 11चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 12चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 13चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 14चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 15चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 16चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आणि प्रश्न क्रमांक 17चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 18 ते 20 साठी बघा, संवादावरती आधारित आहेत. प्रश्न क्रमांक 18चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 19चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि 20चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 21चं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 22चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 23चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 24चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आणि 25चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता आपण पाहणार आहोत विभाग 2 गणित. विभाग 2 मध्ये बघा 26चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 27चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 28चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 29चं उत्तर आहे 2 आणि प्रश्न क्रमांक 30चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 31चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 32चं उत्तर आहे 3 आणि 33चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 34चं उत्तर आहे 4 आणि 35चं उत्तर आहे 2. प्रश्न क्रमांक 36चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 37चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 38चं उत्तर आहे 1 आणि 39चं उत्तर आहे 3. प्रश्न क्रमांक 40चं उत्तर बघा पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 41चं उत्तर आहे 4, 42चं उत्तर आहे 4 आणि 43चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 44चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3.
प्रश्न क्रमांक 45चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 46चं उत्तर 2. 47चं 1. 48चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आणि 49चं पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 50चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 51चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 52चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 53चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 55चं उत्तर आहे 1. 56चं आहे 2. 57चं आहे 1 आणि 58चं आहे 4. प्रश्न क्रमांक 59चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 60चं उत्तर आहे 3. 61चं उत्तर आहे 4 आणि 62चं उत्तर आहे 3. प्रश्न क्रमांक 63चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 64चं उत्तर आहे 3. 65चं उत्तर आहे 4. 66चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 67चं आहे पर्याय क्रमांक 4. 68 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 69 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि 70 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 71चं उत्तर आहे 2. 72चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 73चं आहे 2 आणि प्रश्न क्रमांक 74चं पर्याय क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक 75चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 7. तर अशा पद्धतीनं आपण पेपर 1ची आन्सर की पाहिलेली आहे. आता आपण पाहूया पेपर 2ची. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.